श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वेदांतातील संकल्पनांचा परिचय करून घेत असताना या प्रवचनांच्या किंवा या विचार मालिकेमध्ये मुख्य विषय हा वेदांतातील संकल्पना किंवा पारिभाषिक जे शब्द आहेत त्यांचा परिचय करून घेणं, त्यांची ओळख करून घेणं आणि वेदांत या विषयाच्या सापेक्षतेने त्यांचा असणारा जो अपेक्षित अर्थ आहे, त्या शब्दांचं जे तत्व आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। थोडक्यात ही एक व्हिडिओ डिक्शनरी सारखंच स्वरूप असणार आहे। असो, या प्रास्ताविकाच्या नंतर आता आपण ज्या विषयातील पारिभाषिक शब्द किंवा संकल्पना यांचा अभ्यास करू इच्छितोय त्यामधलाच म्हणजे वेदांत हा जो शब्द आहे त्याच्याच दृष्टीने आज आपण विचार करणार आहोत। आपण वेदांत हा शब्द बऱ्याच वेळेला ऐकतो। मी वेदांताचा अभ्यास करतो, मी वेदांत शिकतो, वेदांतावरती मी प्रवचन करतो, वेदांत वेदांत वेदांत। आपलं नशीब समजावं की त्याला वेदांत असं म्हणतात, वेदांत म्हणत नाहीत। पण प्रत्यक्षात वेदांत हा वेडाचा अंत आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही। असो, परंतु वेदांत म्हणजे काय हा प्रश्न जर का उपस्थित केला तर सामान्यतः हेच उत्तर दिलं जातं की वेदांचा अंत, त्याला वेदांत म्हणा। आणि दुर्दैव असं आहे, दुर्भाग्य असं आहे मी म्हणेन की वेदांचा अंत म्हणजेच वेदांत हे म्हणत असताना आणि तशी व्याख्या करत असताना सगळेजण सहजपणे हा भाग विसरतात की वेदाला जिथे आपण अनंत म्हटलंय त्याचा अंत कसा असू शकेल। अनंतो वै वेदाः, वेदांचा जिकडे अंत नाही, त्याचे 4 भाग केलेत हे त्यांच्यामधील असणाऱ्या ऋचांच्या मंत्रांच्या स्वरूपावरनं केलेत हे देखील सत्य असताना वेदांचा अंत किंवा वेदांचा अंतिम भाग असं कसं म्हणता येऊ शकतं? तसं म्हणता येत नाही। ही व्याख्या अत्यंत संकुचित ठरते आणि त्यामधनं अपेक्षित असणारा जो लक्ष्यार्थ आहे किंवा अपेक्षित असणारा जो अर्थ आहे तो दूरच राहिलेला आहे। वेदांत, वेद जर का अगदी सोपं करू, वेद अनंत आहेत। जी वस्तू अनंत आहे त्याचा अर्थातच व्याख्येने आणि त्याच्या वर्णनावरून विशेषणावरून अंत नाही। मग असं असताना अनंत असणाऱ्या वेदांचा अंत म्हणजेच वेदांत हे म्हणणं हा वदतो व्याघात दोष झाला। मग वेदांत म्हणजे काय? मग त्यावेळेला आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं वेद या शब्दाने आपल्याला काय अर्थ अपेक्षित आहे आणि मग अंत म्हटल्यानंतर आपल्याला वेदांत म्हणजे काय हे कळू शकतं। त्यामुळे शब्दाच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने वेद अंत या 2 शब्दांचा जो समास झालाय त्यातून निर्माण झालेला सामासिक शब्द वेदांत या दृष्टीने एक आपण त्याची व्याख्या पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर वेदांत म्हणजे काय अपेक्षित करावं किंवा वेदांत कशाला म्हणावं याची जी एक व्याख्या केली गेली आहे त्याचा देखील आपण विचार करणार आहोत। आधी सुरुवातीला नुसतं वेदांत या शब्दाच्या सापेक्षतेने असणारा जो अर्थ आहे त्याचा विचार करू। त्याच्यामध्ये म्हटलं वेद अंत, बरोबर आहे। या 2 शब्दांपासून वेदांत हा शब्द निर्माण झालाय म्हणजेच त्याचा असणारा जो अर्थ आहे त्या या 2 शब्दांशी, वेद आणि अंत या 2 शब्दांशी संबंधित असणार आहे, सापेक्ष असणार आहे। मग वेद या शब्दाचा अर्थ काय आहे? तर वेद या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान। ज्याला आपण वेद म्हणतो, ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेद असेल आणि जी पुस्तकं आपण घरामध्ये बाळगतो त्यांना वेद म्हणायचंच, परंतु तो गौणार्थाने झालेला अर्थ आहे।
तो जो काही मंत्रांचा समुच्चय आहे, संग्रह आहे, ते लिखित जे काही आहे ते म्हणजे वेद नव्हे. ते आहेतच, वेद आहेतच ते, पण तो मुख्यार्थ नव्हे. मुख्यार्थ काय आहे, तर त्यामध्ये सांगितलेलं, स्पष्ट केलेलं, उपस्थित केलेलं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाला वेद असं म्हणा. कारण विद, ज्ञाने या शब्दापासून घ प्रत्ययाने वेद हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे ज्ञान. आता मग पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो, वेद म्हणजे ज्ञान असेल आणि मग ज्ञान तुम्ही अनंत म्हणता, मग त्याचाही अंत आहे का? तर एका दृष्टीने आहे. वेदांनी ज्या ज्ञानाचं प्रतिपादन केलंय त्या ज्ञानाचा अंत हा ब्रह्मसाक्षात्कारामध्ये होत असतो. पुन्हा एकदा सांगतो, आणि हे असंच होणार आहे. व्याख्या करत असताना जे जे काही नवीन शब्द उत्पन्न होणार आहेत त्याच्या व्याख्या आपण एक 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 नंतर पुढे पाहणार आहोत. मग वेद म्हणजे ज्ञान असेल आणि त्या ज्ञानाचा अंत होतो का? तर त्या ज्ञानाचा अंत ब्रह्मसाक्षात्कारामध्ये होत असतो. मग ते ज्ञान, त्याचं स्वरूप काय आहे, तो विषय आत्ता स्वतंत्र आहे, आत्ता नको. त्यामुळे मग ते ज्ञान. मग ते ज्ञान म्हणजे काय? तर ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, की ज्यामुळे अविद्येची निवृत्ती होऊन अविद्येची निवृत्ती करून ते ज्ञान स्वतः देखील लयाला जातं. त्यामुळे असा हा जो ज्ञानाचा अंत, अज्ञानाचा अंत करणारं ज्ञान, हा सगळा तिकडे विचार ज्या ठिकाणी उपस्थित झाला त्याला वेदांत म्हणा. हा एक गौणार्थ घेता येतो. मग मुख्य अर्थ कसा घ्यायचा? तर वेद म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे उपदेश. कारण वेदांनी ज्ञान प्रतिपादित केलं म्हणजेच काय केलं? उपदेश केला. त्यामुळे वेदांत या शब्दाचा अर्थ घेताना वेदांनी केलेल्या उपदेशाचा अंतिम भाग म्हणजे वेदांत. त्यामुळे आता एका वाक्यामध्ये शब्दाच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने अर्थ करत असताना लक्षात घ्या, वेद, अंत. वेद म्हणजे ज्ञान म्हणजेच उपदेश. त्यामुळे वेदांनी केलेल्या उपदेशाचा अंत जिथे झाला त्याला वेदांत म्हणा. म्हणजेच उपदेश करता 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 आता याच्या पुढे आम्हाला अधिक सांगायचं नाही, आम्हाला अधिक सांगता येत नाही, हे जिथे सांगितलं गेलं तो जो भाग आहे त्याला वेदांत म्हणा. आणि मग ते काय आहे? तर त्याच्यासाठी व्याख्या केली गेली, वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम तदुपकारिणी शारीरक सूत्रादीनी च. ही व्याख्या वेदांत सारामध्ये सदानंद येतींनी केली. वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम, ज्याच्यासाठी उपनिषद ही प्रमाण आहेत. प्रमाण आहेत म्हणजेच ज्ञानाची एकमेव साधना आहेत. सोप्या मराठीत सांगायचं झालं तर एक्सक्लुझिव्ह मीन्स ऑफ नॉलेज म्हणजे प्रमाण. प्रमायाः असाधारण करणम, ज्ञानाचं जे असाधारण करण, साधन आहे त्याला प्रमाण म्हणा. त्यामुळे वेदांत कशाला म्हणा? तर त्याच्यासाठी सांगितलं उपनिषद, भगवद्गीता आणि त्याच्यावरती त्याच्याशी संदर्भित असणारी किंवा उपकृत करणारी किंवा सहाय्य करणारी जी शारीरक सूत्र आहेत किंवा ब्रह्मसूत्र आहेत, या सगळ्यांना एकत्रित वेदांत असं म्हणा. त्यामुळे वेदांत, मी वेदांताचा अभ्यास करतो असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला अपेक्षित हे आहे की मी उपनिषदांचा, भगवद्गीतेचा आणि ब्रह्मसूत्राचा अभ्यास करतो. ब्रह्मसूत्रांचा, ब्रह्मसूत्र ग्रंथाचा. मग आता पुन्हा माझ्या पहिल्या मुद्द्यावरती येतो. वेदांत म्हटल्यानंतर वेदांचा अंतिम भाग हा अर्थ योग्य का होत नाही? याचं दुसरं कारण असं आहे, वेदांचा अंतिम भाग यालाच वेदांत असं म्हटलं तर जी उपनिषद त्या वेदांच्या संहितेच्या, आरण्यकाच्या किंवा ब्राह्मणाच्या
सुरुवातीला येतात किंवा मध्येच येतात त्याला ती व्याख्या लागू होत नाही, अल्पव्याप्ती होते. त्यामुळे वेदांचा अंतिम भाग ही व्याख्या अत्यंत संकुचित ठरते. म्हणूनच वेदांत म्हणजे काय याचा जर का आपण विचार केला किंवा म्हटलं की वेदांत वेदांत म्हणजे काय, तर संक्षेपाने एवढंच म्हणता येतं, एवढंच सांगता येतं की वेदांच्या उपदेशाचा जो अंतिम भाग त्याला वेदांत असं म्हणा. ज्याच्या पुढे वेदांनी हात वर करून सांगितलं यापुढे आता आम्हाला अधिक सांगता येत नाही, मग तो जो भाग आहे वेदांच्या उपदेशाचा अंतिम भाग, तो कुठे सापडतो, त्याला प्रमाण काय, कुठे आम्ही तो पाहावा, तर त्याच्यासाठी सांगितलं सगळ्यात आधी जे श्रुती ग्रंथ आहेत म्हणजे जे स्वतः वेद ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये उपनिषदांमध्ये पहा. त्या व्यतिरिक्त स्मृती ग्रंथ जे आहेत म्हणजेच इतिहास पुराण, त्यामध्ये भगवद्गीतेला मध्ये पहा किंवा भगवद्गीतेचा प्रमाण म्हणून विचार करा. आणि त्या व्यतिरिक्त जे न्याय ग्रंथ आहेत, न्याय ग्रंथ म्हणजे जिथे तर्कप्रधानता आहे, त्यामध्ये ब्रह्मसूत्राचा विचार करा. तर अशा प्रकारे याला वेदांत असं म्हणतात. प्रत्यक्षात वेदांत हे प्रसिद्ध नाव जरी असलं तरी देखील त्याचं शास्त्रामध्ये प्रमाण असणारं किंवा शास्त्राला मान्य असणारं जे नाव आहे ते म्हणजे उत्तर मीमांसा. आता उत्तर मीमांसा कशासाठी, का, तर षड दर्शनांचा विचार करत असताना वेदांना प्रमाण मानणाऱ्या सहा दर्शनांचा विचार करत असताना क्रम लक्षात घेतला तर न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा असा क्रम केला जातो. यामधील उत्तर मीमांसा जे आहे तोच वेदांत आहे. आता अधिक याचा विस्तार करायचा झाला तर या वेदांतामध्ये देखील अनेक भिन्न भिन्न प्रकार आहेत. म्हणजे काय, तर साधारणतः वेदांत म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर अद्वैत वेदांत हे एकच येतं. पण याच्यामध्ये म्हणजेच उत्तरमीमांसेमध्ये देखील इतरही काही प्रकार आहेत म्हणा किंवा भाग आहेत. त्या संप्रदायाच्या आचार्यांनी त्याचं समर्थन आपल्या ब्रह्मसूत्रावरील भाष्याद्वारे किंवा उपनिषदांवरील भाष्याद्वारे केलेलं आहे. मग ते काय आहेत, केवळ आता संज्ञेपुरती नावं सांगतो. त्यामध्ये केवलाद्वैत आहे, विशिष्टाद्वैत आहे, शुद्धाद्वैत आहे, द्वैत आहे, स्वाभाविक भेदाभेद आहे, औपाधिक भेदाभेद आहे, विशिष्टाद्वैत आहे, विशेषाद्वैत आहे, अविभागाद्वैत आहे आणि अचिंत्य भेदाभेद आहे. यामधील पूज्य जगद्गुरु आदिशंकराचार्यांनी ज्याचं प्रतिपादन केलं त्याला यामधला कोणतं समजावं तर त्याला केवलाद्वैत असं म्हटलं. परंतु अधिक मान्य आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचलेलं असल्यामुळे वेदांत म्हटल्यावरती केवलाद्वैत, ज्याला आपण अद्वैत वेदांत म्हणतो, त्याचाच विचार केला जातो. आणि त्या अद्वैत वेदांतातील पारिभाषिक शब्दांचा आपण विचार करणार आहोत. मग आत्ताचा विचार करत असताना जो एक मुख्य शब्द आला उपनिषद. मग उपनिषद म्हणजे काय त्याचा आपल्याला विचार करायचा आहे, पण तो आपण पुढील वेळेला पुढील भागामध्ये करणार आहोत. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.